नमस्कार मित्रांनो, जय शिवराय. आज आपण आलो आहोत स्वराज्याची पहिली राजधानी राजगड. 1646 मध्ये ज्यावेळेस महाराजांनी तोरणागड जिंकून स्वराज्यात आणला त्यावेळेस समोरच असणारा राजगड या गडाला स्वराज्यात आणून स्वराज्याची पहिली राजधानी बनवली. तर आपण मित्रांनो आज पाहणार आहोत की या गडाचा आपला प्रवास कसा होईल. तर मित्रांनो चला आपण बघूया. राजगड या गडाचे पूर्वीचे नाव मुरुमदेवाचा गड असा होते. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस स्वराज्यात आणला त्यावेळेस या गडाचे नाव बदलून राजगड असे ठेवण्यात आले. या गडावर येण्यासाठी नदी किंवा टेकडी ही नक्कीच लागते, त्यामुळे हा गड सुरक्षतेसाठी खूप महत्त्वाचा ठरतो. त्यामुळेच महाराजांनी कदाचित या गडाला स्वराज्याची राजधानी म्हणून ही घोषित केले. या गडाचा स्वराज्य विस्तारासाठी खरंच खूप फायदेशीर ठरला होता. गडावर पोचल्यावरती सगळ्यात पहिल्यांदा पाली महादरवाजा मिळेल. हा एवढा उंच आहे की यामध्ये एक हत्ती अंबारीसोबत सहजच जाऊ शकतो. तेथून पुढे 200 मीटर अंतरावरती आलो की भरभक्कम बांधणीचा दुसरा महादरवाजा पाहायला मिळतो. हे शिवकालीन पद्मावती देवीचं मंदिर आहे. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेली देवीची मूर्ती आपल्याला पाहायला मिळते. शेजारीच रामेश्वराचे मंदिर हे पूर्वकालीन शंकराचे मंदिर आहे. आपल्याला बाहेर दगडी नंदी पाहून लक्षात आलंच असेल, आतमध्ये दगडी पिंड सुद्धा पाहायला मिळेल. त्याच्या शेजारीच आपल्याला श्रीराम भक्त हनुमान यांची सुद्धा मूर्ती पाहायला मिळते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिल्या पत्नी व स्वराज्याच्या पहिल्या महाराणी सईबाई यांचा मृत्यू 5 सप्टेंबर 1659 रोजी याच गडावर म्हणजेच राजगडावरती झाला होता. ही त्यांचं स्मारक आहे. मित्रांनो, आपल्या पाठीमागं पाहू शकताय तुम्ही सुबक असा बांधणीचा पद्मावती तलाव. याच्या भिंती अजूनही तुम्हाला शाबूत बघायला मिळतात. शेजारीच आपण राजवाड्याच्या ढासळलेल्या भिंती दिसत आहेत. मित्रांनो, हा जो पडलेला परिसर दिसतोय सध्या ढासळलेल्या अवस्थेमध्ये आहे, परंतु एकेकाळी या ठिकाणी एक खूप असा छान प्रकारचा एक राजवाडा होता. एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज यांचा वाससुद्धा याच ठिकाणी होता. संजीवनी माचेकडे जाताना एक छोटंसं द्वार लागलेलं आहे. ते सध्या पडलेले अवस्थेमध्ये आहे. आपल्यासमोर जे टोक दिसत आहे संजीवनी माचेचं आहे. तर मित्रांनो, आपण सध्या सुवेळा माचीवरती आलो आहोत आणि आपल्या पाठीमागं जे दिसत आहे ते चिलखती बुरुज आणि त्याच्या पाठीमागं सुवेळा टोक हे आपल्याला माहितीच असेल. तर मित्रांनो, आपण चला जवळून पाहूया.